हे काय मग? मला न भेटता जाणार तू? तुला न सांगता न भेटता कशी जाईन मी? मग हे काय? जातेस तू मला न भेटता न सांगता? ते जरा अर्जंट जायचं होतं मला. कुठे? मुंबईला. कशासाठी? मीटिंग आहे माझी अर्जंट. ही असेच प्रश्न विचारून चाप पण विचारेल. हिच्यापासून लांबच गेलं पाहिजे. मॉम मला तुझ्याशी ते माझा लॅपटॉप राहिलाय रूम मध्ये माझा. मी आलेच पटकन. आलेच. मला माहितीये मॉम तू इथून जाण्याची घाई का करतेस. आता मला इथे तुझं आणि आदितीचं लग्न मोडण्यासाठी बोलवलं होतं. मी अजूनही आदितीला कळू दिलं नाही की हे सगळं करण्याच्या मागे तिच्या मॉमचा हात होता. आदिती काही बोलत नाहीये पण मला माहिती आहे वादळाच्या आधीची शांतता आहे. पण ती बोलत नाही याची जास्त भीती वाटते. मला निघायलाच हवं. बेबी चावी दे ना गाडीची. मला निघायचंय. एवढी घाई कसली? हा मला बोलायचं तुझ्याशी. रूम मध्ये चल. अगं रूम मध्ये कशाला? इथेच बोलूयात ना. ते परत वर जा खाली या. जाऊ दे ना इथेच बोलूयात आपण. मला तशी घाई आहे ग निघायची. चल मी निघते. बाय. मी निघते. अरे झाली का मायलेकींची भेट? हा हो झाली ना. पण तुम्ही तर गेला होतात ना, घाईत होतात. मग परत कसं काय आलात? ते माझा लॅपटॉप राहिला होता वर. तो आणायला गेले होते. बस निघतेच आहे आता. येते. हा मॉम मला बोलायचं तुझ्याशी. आताच तर भेटलो ना आपण आदिती. आता परत काय बोलायचंय? मला निघू दे ना. थोडा वेळ थांब. अगं नाही थांबू शकत. आय मीन माझी मीटिंग आहे ना अर्जंट. डॅडला सांगते पोस्टपोन करायला मीटिंग. आदिती आज मुळात कुठली मीटिंग नाहीच आहे माझी मीटिंग. तुला नाही माहिती त्याबाबत. तरी सुद्धा थांबायचेस तू. काहीही झालं तरी मला बोलायचं तुझ्याशी. वर चल. अरे हे काय? तुम्ही अजून गेला नाही? आदितीने गाठलं शेवटी तुम्हाला. पोरीला न भेटता न सांगता चालला होता. शेवटी भेट झालीच. आता थांबलाच आहात ना, तर मी तुम्हाला जेवल्याशिवाय काही सोडणार नाही. चला जेवून घ्या. आदिती तर बोलल्याशिवाय सोडणारच नाहीये. इथेच सगळ्यांसोबत थांबते. सगळ्यांसमोर ते विषयच नाही काढणार. तमाशा नाही करणार ती. हो हो जेवते. खरं तर मला खूप उशीर होतोय पण तुम्ही एवढा आग्रह करताच आहात तर जेवते मी. वाढा. सुमित्रा, ए सुमित्रा, अगं आदितीच्या आईला ताट वाढ. हो हो लगेच वाढते. बसा नानी. बरं झालं वेणबाई तुम्ही थांबलात ते. आता शांतपणे जेवा. आणि अहो असं उपाशी पोटी घराबाहेर जाऊ नये. त्यातून तुम्हाला प्रवास करायचा आहे. हो ना. मोठ्या बाई बयाजी मॉम जेवूनच जाईल. पण त्याआधी मला तिच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. मॉम चल. आत्ताच्या आत्ता चल. आदिती अगं असं ताटावरून उठू नये माणसाला. हे बघ जेवण झालं की शांतपणे बोल. हा बघा तुम्ही जाताय म्हणून पोरीला किती वाईट वाटतंय. ती काही सहजासहजी दास देणार नाही तुम्हाला. म्हणून सांगत होते तिला भेटून जा, तिला सांगून जा. आदिती तुला काय बोलायचं ना ते बोल. पण हे बघ अगोदर त्यांना जेवू दे. हो ना. आधी जेवून घेते. खूप भूक लागली आहे मला. नानी अहो भाजी वाढा ना. मला विसरलात तुम्ही. नाही अहो मी नाही विसरले. ह्यावेळी ना तुम्ही विसरलात. तुम्ही डायटिंग वर आहात ना. मोठ्या बाईंनी सांगितलं मला तसं. आणि आज जरा ना भाजीत तेल जरा जास्तच झालंय म्हणून नाही वाढली मी.
अहो राहू द्या हो. एका दिवसाने काही फरक पडत नाही. तुम्ही वाढा, आज मी सगळं खाणार आहे. नक्की ना? हो हो. चालेल का? हो हो. बघा तिथे कशी नाटकं सुरू आहे तिची. आता ना ही असाच मुद्दाम टाइमपास करणार आहे. डॅड, आज कितीही वेळ झाला तरी मला मॉमशी बोलायचंच आहे. मॉम कुठे आहे? गाडी तर बाहेरच आहे. अरे मॉम, तुम्ही इथे? हा, तरीच म्हटलं गाडी तशीच आहे बाहेर. तुम्ही गेला नाहीत? यू चेंज निर्णय. थांबा, बॅग आणतो मी. डोंट. मी जाणार आहे. जेवण झाल्यावर लगेच जाणार आहे. त्याआधी मला बोलायचंय तुझ्याशी रूम मध्ये. सारखं काय रूम मध्ये चल लावलंयस ग? आय मीन, ही सगळी आपलीच माणसं आहेत. बोल ना इथे. हो ना आदिती, एवढं काय सिक्रेट आहे ग? जे काही बोलायचं ना ते आमच्या समोर बोला. नाही नाही, सिक्रेट असं काही नाही. मला जरा फक्त मॉमशी बोलायचंय. ती बेटा अगं इथेच बोल ना. त्या बाईची लाज राखण्याचा तू का प्रयत्न करते? तिला काही करताना लाज नाही वाटली, काहीच वाटलं नाही, आणि तुला जा विचारताना इतका विचार काय येतोय? काय प्रॉब्लेम आहे? डॅड, मॉमने चूक केली पण मी नाही करू शकत. मला या सगळ्यांसमोर तमाशा नाही करायचे, सगळ्यांना त्रास नाही द्यायचा. पण ही असाच वेळ घालवणार आहे. तू किती वेळ वाट बघणार आहे? तुझा राग, तुझे इमोशन्स किती वेळ कंट्रोल करणार आहेस? तुला त्याचा त्रास होतो हे माहिती आहे ना. ही बाई तुझं पेशन्स टेस्ट करणार आहे आणि असाच वेळ वाया घालवणार आहे. त्यापेक्षा तू सगळ्यांसमोर का सांगत नाही? तुझा आणि ह्या सिद्धार्थचा साखरपुडा मोडण्यासाठी तिने मुद्दाम ह्या युवराजला बोलवलाय. मुद्दाम बोलवलाय का? सांग ना तू. डॅड, काय बोलतोयस मिलिंद? हे बघ, माझ्यावर भलते चलते आरोप करायचे नाहीत, आणि माझ्या मुलीच्या मनात माझ्याबद्दल वाटेल ते भरू नकोस. ए महालक्ष्मी, आता सारवा सारव करू नको. आधी तिला सगळं कळलंय. अंडरस्टँड? काय कळलंय? हा, काय कळलंय? तूच सांगितलं असशील काहीतरी. तू कोणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवू नकोस. असं काही नाहीये. मॉम, अजूनही तुला तुझी बाजू मांडायची आहे का? अदिती, काही बोलू नको. कळलंय मला सगळं, आणि मला कळलंय हे तुला सुद्धा माहितीये, म्हणूनच इतकं घाईने जातेस इथनं. हे बघ अदिती, बेटा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघ, आपण हे सगळं रूम मध्ये जाऊन बोलूया का? नाही म्हणजे इथे सगळ्यांसमोर तमाशा नको ना. Look who's talking. सगळ्यांसमोर हा विषय नको म्हणूनच तुला रूम मध्ये चल म्हणून सांगत होते, पण तूच इथे मुद्दामून थांबलीस. का वागलीस असं मग? तुला सेट पसंत नव्हता, मान्य आहे मला. तुला माझी काळजी होती की मी जॉईंट फॅमिलीमध्ये ऍडजस्ट करू शकेन की नाही हे सुद्धा मान्य आहे मला. पण तेव्हा सुद्धा मी तुला प्रूव्ह करून दाखवलं होतं की मी इथे या सगळ्यांमध्ये आनंदी राहू शकते. सीडला नकार देण्याचं तर काही कारणच नव्हतं तुझ्याकडे, आणि म्हणून आमचं लग्न मोडण्यासाठी तुला जेव्हा ठोस कारण मिळालं नाही तेव्हा तू युवराजचा हा असा वापर करून घेतला. त्याला साखरपुड्याला घेऊन आली. युवराज म्हणजे तू यांच्या सांगण्यावरून? नाही, त्याला नक्कीच काहीतरी ऑफर दिली असणार. हो. ताई, म्हणजे आपला त्यावेळेचा अंदाज खरा होता. तुम्ही याला चेक का देताय? ते मी नाही रत्नाकर, युवराजला त्याची चूक कळली नंतर. सीडमध्ये आणि माझ्यात किती प्रेम आहे हे जाणवलं त्याला.
गिल्टी फील झालं त्याला आणि म्हणूनच त्याने सगळं स्वतःवर घेतलं, आमची माफी मागितली. पण मॉम तेव्हा सुद्धा काहीच बोलली नाहीस तू. लुक अदिती, मी चुकले असेल, मे बी त्यामुळे तुला थोडा त्रासही झाला असेल, पण मी जे काय करत होते ते फक्त तुझ्या भल्यासाठी करत होते ग. अँड येस, मला सिद्धार्थ आवडला नव्हता तेव्हा, कारण तो आपल्या स्टेटसचा नव्हता. आपला एवढा मोठा बिझनेस आहे अदिती, आणि तो एका छोट्याशा कंपनीत काम करत होता. आणि ती कंपनी तरी कुठली, आपण फायनान्स केला म्हणून ती चालत होती कंपनी. तेव्हा तर खूप बोलला होता की मी अदितीला युएसला नेईन, ब्ला ब्ला ब्ला. काय झालं त्याचं? हा, मला तर वाटतं ना अदिती, त्यावेळेला तुझं लग्न मोडलं असतं तर खूप बरं झालं असतं. काय सुख दिलं याने तुला? त्यांनी तुला फक्त आणि फक्त त्रासच दिलाय. मला तेव्हा सुद्धा वाटलं होतं की हा तुझ्या योग्यतेचा नाहीये. आणि बघ ना काय राहिलंय आता याच्याकडे. अगं स्वतःच्याच घरात नोकरासारखा वागतोय हा. पडेल ती कामं नोकरासारखी करतो, जे देतील ते खातो आणि पर्याय नाही म्हणून इथेच राहतो. बस मॉम, सेट कडे तेव्हा सगळं होतं. तो जॉब करत होता, इथल्या सगळ्या गोष्टींवर त्याचा हक्क होता, पण तुला त्या सगळ्यात स्टेटस दिसत नव्हतं. आणि मुळात प्रश्न सेट कडे किती संपत्ती आहे, त्याचा काय स्टेटस आहे हा नाहीच आहे. सेटमुळे मला ही सोन्यासारखी माणसं, हे घर, हे कुटुंब, ही नाती, हे प्रेम, ही आपुलकी, ज्याला खऱ्या अर्थाने घर म्हणू शकतो, ते घर मिळालंय मला. जे तुमच्याकडे इतका पैसा असून सुद्धा तुम्ही दोघांनी कधी दिलं नाही. आणि तू सेटला बोलतेस, हा मान्य आहे, तो वागला जरा चुकीचा, भरकटला होता तो. पण मग हे सुद्धा लक्षात ठेव, सेटला तेव्हा कळलं होतं की युवराजला आणण्यामागे तू आहेस. पण आपलं नातं जपण्यासाठी एका मुलीचा आपल्या आईवरचा विश्वास उडू नये, आपल्यातलं नातं दुरावलं जाऊ नये म्हणून त्याने आजपर्यंत ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली. तुला त्याच्यातला हा चांगुलपणा कधीच नाही दिसणार. तू फक्त त्याला नकार देण्याची, तो माझ्यासाठी कसा अयोग्य आहे हे सिद्ध करण्याची कारण शोधत राहा. सेटला सुद्धा नमा आणि युवराचं नातं मान्य नव्हतं सुरुवातीला, पण आपल्या बहिणीच्या प्रेमाखातर त्याने त्याला स्वीकारलं. त्याला समजलंय प्रेमाचा अर्थ, पण मग फक्त तुलाच या नात्याचा अर्थ कळला नाहीये. बहीणबाई, अहो तुमचा नकार होता, सिद्धू तुम्हाला पसंत नव्हता, तर तसं सांगायचं ना आम्हाला, आपण बसून बोललो असतो. पण नाही ना, यांना तमाशाच घालायचा असतो. अहो आई असून तुम्ही तुमच्याच मुलीचा साखरपुडा मोडला, ते सुद्धा तिच्यावर खोटे आरोप करून. अहो एखादी आई जेव्हा मुलीचं लग्न मान्य नसेल ना, तर तिच्याशी बोलणं टाकून देईल, पण असा होकार सांगून स्वतःच्याच मुलीवर खोटे आरोप कधीच करणार नाही. खरंच मग माझा अजूनही विश्वास बसत नाही की तू हे सगळं केलंस. मग माझं आणि सेटचं नातं तोडण्यासाठी आपल्या दोघींमध्ये आई आणि मुलीचं नातं हे विसरलीस तू. का हे नातं तुला कधी कळलंच नाहीये? कारण मला तरी आई कशी असते हे या घरात येऊन कळलं. बयोआजींना मिठी मारल्यानंतर त्यांच्या पदराला येणारा वास, त्यात मला आईची माया जाणवली. तू आमच्या साखरपुड्यात युवराज थ्रू माझ्यावर खोटे आरोप केलेस ना, तेव्हा सगळे माझ्या विरोधात होते, पण एक त्या बयोआजी अशा होत्या ज्या माझ्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या. तू नाही केलास मला कधी असा सपोर्ट. मोठ्या बाई सगळ्यांची काळजी घेतात, मला तर अगदी मुलीसारखं जपतात. पण सेठ जेव्हा चुकीचं वागला तेव्हा त्या रागवल्या त्याच्यावर, त्याच्याशी कठोर वागत होत्या, पण त्याला काही झालं तर लगेच धावत यायच्या त्या. तू सुद्धा दाखवतेस ना काळजी. माझ्या अगदी लहानपणापासून मी शिंकले तरी डॉक्टरांना बोलवायची, पण कधी स्वतः मायेने जवळ घेतलंच का ग मला?
मला बरं वाटावं म्हणून टाइम स्पेंड केलास माझ्या बरोबर. नानी काकी बिचारे विसरभोळे आहेत, पण दुमण्या जेवला की नाही हे नाही विसरत त्या कधी. आणि तुम्ही कामात असल्यानंतर तुम्हाला एक मुलगी आहे हेच विसरून. ताई काकीने नाही केला तुझ्यासारखा विचार, मी युवराजला का जावई करून घेऊ. त्यांना नाही वाटली त्याच्यात काही कमी. उलट नमा काही न बोलता तिच्या डोळ्यातलं युवराजसाठीचं प्रेम त्यांनी बघितलं आणि स्वीकारलं त्याला. आणि मी तुला कधीपासून सांगते की मला काय हवंय, माझं सेटवर किती प्रेम आहे, माझं या घरावर या माणसांवर किती प्रेम आहे, पण तुला अजूनही नाही कळलंय ते. मग तुझ्यापेक्षा जास्त माया तर रत्नांनी लावली आहे मला. त्यांच्या पोटी कोणीच जन्म नाही घेतलाय, पण त्यांना कळलंय की मुलासाठी आई काय असते, आणि अजून तुला नाही कळलंय. का असं वागलीस तू, का असं केलंस? अदिती नाही, काही गरज नाहीये. अदिती सावर सावर, अदिती शांत हो. अदिती आय एम सॉरी, माफ कर मला. पण हे सगळं करताना मी फक्त तुझा विचार करत होते. फक्त तू सुखी राहावीस हाच मोटिव्ह होता सतत माझा. पण त्या नादात मी काय करत गेले माझं मलाच कळण्याचं झालं होतं. आय एम रिअली सॉरी अदिती, मला माफ कर अदिती, मला माफ कर. ए महालक्ष्मी, बंद कर तुझे नाटक. मी स्वतःचा विचार, ते स्टेटस, होणारे तमाशे, ते प्लॅन्स, हे 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 तुझे सगळे कारस्थान. हे कारस्थान ना एक दिवस माझ्या मुलीच्या जीवावर बेतेल. बॅग भरलीस ना, चल मुंबईला. इथे राहशील ना तर आणखी माझ्या मुलीला त्रास देशील. मुंबईला जाऊ, त्या कोर्टामध्ये तू त्या डिवोर्स पेपरवर सिग्नेचर करायची आणि बघ जा माझ्या इष्टातून कायमची आणि माझ्या मुलीच्याही. आता माझ्या डोक्याच्या वर पाणी गेलं. चल मुंबईला. अदिती चल एक चल तो चल. अदिती चांगली संधी आहे घरातल्यांचा विश्वास जिंकण्याची. आता जी अदितीने माझं गुणगान गाऊन या सगळ्यांचं आई प्रेम दाखवून सगळ्यांनाच इमोशनल केलं. उठ. तू किती चांगला असू शकतोस रे. माझं आणि मॉमचं नातं तुटू नये म्हणून तू ही गोष्ट इतके दिवस माझ्यापासून लपवून ठेवली. मॉम खूप चुकीचं वागली तुझ्या बरोबर, पण तरी सुद्धा सांगितलं नाहीस. तुम्हाला किती विचार करतोस माझा. अदिती मला माहित होतं तुला हे सगळं कळल्यानंतर तुला त्रास होणार, तुला हे सगळं सहन नाही होणार आणि तुला त्रास झालेला मला सहन नाही होणार.